ब्रेकिंग न्यूज. महाराष्ट्राची झिरो रॉयल्टी बंद. नंदुरबारात वाळू व्यावसायिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा. महाराष्ट्रातील झिरो रॉयल्टी व्यवस्था अनेक महिन्यांपासून बंद असल्याने संतप्त झालेल्या नंदुरबार जिल्ह्यातील वाळू चालक मालक संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढत शासन आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आज अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले. नेहरू चौकातून सुरू झालेला हा मोर्चा गांधी पुतळा, हातदरवाजा, सोनार गल्ली, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि नवापूर चौफुली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात मोठ्या संख्येने वाळू व्यावसायिक, वाहन चालक आणि मालक सहभागी झाले होते. संघटनेच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील बहुतांश वाळू डेपो आणि झोन बंद असल्यामुळे व्यावसायिकांना गुजरातमधून वाळू आयात करावी लागत आहे. मात्र महाराष्ट्राची झिरो रॉयल्टी व्यवस्था बंद असल्याने कर नेमका कुठे आणि कसा भरायचा याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. एकीकडे शासनाने रॉयल्टी भरण्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध करून दिलेली नाही, तर दुसरीकडे वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रशासनाकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे वाळू व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे संघटनेचे मत आहे. वाळू व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाल्याने शासनाच्या विविध विकास कामांबरोबरच प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्याच्या घरकुल योजनांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बांधकामासाठी आवश्यक असलेल्या वाळूच्या टंचाईमुळे अनेक कामे रखडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. दरम्यान वाळू चालक मालक संघटनेच्या या मूक मोर्चानंतर प्रशासन याबाबत काय भूमिका घेते आणि झिरो रॉयल्टीचा प्रश्न कधी मार्गी लागतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. या ठिकाणी नंदुरबारचे जे रेती व्यवसाय करणारे मालक चालक संघटना आहेत ते लोक निवेदन देण्यासाठी आले होते. गुजरात राज्यातून कायदेशीर मार्गाने रेती आणली जाते महाराष्ट्रात आणि GST भरून रेती आणली जाते. कायद्याप्रमाणे GST भरलेला माल संपूर्ण भारतात जाऊ शकतो. गुजरात रॉयल्टी जिथं खणवतो आहे तिथं रॉयल्टी भरलेली आहे, तरी देखील महाराष्ट्र सरकारकडून काही ना काही अडथळा करून काही नियमाटी टाकून यांना कायदेशीर कारवाई केली जाते. त्या संदर्भात निवेदन आज दिलेलं आहे. मागच्या 8 महिन्यापासून महाराष्ट्र राज्यात बंदी घातलेली आहे कायदेशीर मालाला, तर कायदेशीर मालाला बंदी नको आणि बंदी राहिली तर आम्ही कायदेशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू, असं या ठिकाणी निवेदन सगळं युनियनने दिलेलं आहे. नंदुरबार रेती युनियनच्या वतीने आम्ही सर्वजण कलेक्टर मॅडमना निवेदन द्यायला आलो होतो, पण कलेक्टर मॅडम काही भेटल्या नाही आम्हाला. तर आम्ही RDC मॅडमांना आम्ही निवेदन दिलं, पण आम्हाला तसं काही उत्तर भेटलं नाही. ते आम्ही वरतून कळवतो. तरी आमचे बावनकुळे साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना, कलेक्टर साहेबांना विनंती आहे की आमचा लवकरात लवकर प्रश्न मिटावा. आम्ही गुजरातमधून लिगर रेती आणतो, रॉयल्टी भरून आणतो. आम्हाला इथं काहीतरी थोडं किरकोळ रॉयल्टीच्या काहीतरी आकारावं आणि त्या हिशोबाने आम्हाला गाड्या चालू द्यावं. आणि आम्हाला नाही कधी 2 दिवसात निकाल लागला तर आम्ही सर्व जिवंत समाधी तापीमध्ये जेवढे हजारो आम्ही काय आमचा कुटुंबीय सर्व तापीमध्ये जिवंत समाधी घेऊ 2 दिवसात. आम्हाला विनंती की 2 दिवसात आम्हाला काहीतरी निर्णय द्यावा, एवढी प्रशासनाला विनंती आहे. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.